नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे राहुलने कलाला खेचत बाहेर आणलेला आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मालिकेचा फर्स्ट पार्ट नाहीये, तर फर्स्ट पार्ट मध्ये लक्ष्मीच्या पावलांनी एपिसोड आहे, तर तो आपला मराठी दुनिया या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर इथून पुढे आता ठरलं तर मगचा एपिसोड सुरू होतो, तर तो भाग आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर इकडे आता कलाला खेचत बाहेर राहुल घेऊन आलेला आहे. सगळेजण तिथं आहेत. राहुल मात्र कलाला सोडत नसतो. सगळेजण त्याला सांगत असतात की सोड राहुल सोड, पण राहुल मात्र ऐकायलाच तयार नसतो. राहुलचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरी मी ऐकणार नाही, असं राहुल बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते सोड ना मला. तेव्हा अद्वैत आता कलाच्या दिशेने येत असतो. तर इकडे मात्र पाहायला मिळतं ते वेगळंच असतं, कारण अद्वैतला तो म्हणत असतो की नाही, तू जर पुढे आलास तर गोळी चालवणारे मी अजिबात ऐकणार नाहीये कोणाचं. अशा पद्धतीने तो बोलत असतो. त्याचं वागणं बोलणं सगळं विचित्र असं असतं, कारण जो राहुल असतो तो पिसाळलेला असतो. तो कोणत्याही क्षणी काहीही करायला तयार झालेला असतो. अशा पद्धतीने राहुलचं वागणं असतं आणि ते सगळं पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्यासोबतच राहुल म्हणत असतो की मी अजिबात कोणाचं ऐकणार नाही आणि त्याचबरोबर मी गोळी चालवणार आहे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राहुल गोळी चालवतो त्या क्षणी राहुलने गोळी चालवलेली असते अद्वैतवरती, पण धावतच अर्जुन जातो आणि अद्वैतला घेऊन तो बाजूला सरकतो, कारण जर गोळी इकडे लागली तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बास राहुल, थांबव हे सगळं, थांबव हे सगळं. परंतु राहुल मात्र ऐकायला तयार नसतो. राहुल ऐकतच नसतो. तो तसाच धावून पुढे जात असतो आणि त्यासोबतच इकडे कलाला तो म्हणत असतो की गाडीत बस, तू जर गाडीत बसली नाहीस तर बघ मी आता अद्वैतला संपवणार आहे. तेव्हा कला सुद्धा जोरात किंचाळते चांदेकर चांदेकर म्हणून ती जोरात किंचाळते, परंतु राहुलचं वागणं चुकीचं चाललेलं असतं. आबांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याने आता सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, त्या म्हणजे खूपच भयानक अशा. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आता कलाला गाडी चालवायला सांगितलेली असते आणि कलाला घेऊन तो निघालेला सुद्धा असतो. कला मात्र घाबरलेली असते. कलाला कळत नाहीये की काय करायचं, पण आता सध्या सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली पाहिजे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता रजनी बोलत असते. रजनी म्हणत असते की राहुल, आणि मग राहुल आता कलाला घेऊन तिथून निघून जातो. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, कारण राहुल ज्या पद्धतीने वागलेला आहे, जे सगळं घडलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं आहे. आणि त्याचबरोबर इकडे या पद्धतीनं जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. तेव्हा आबांना सगळेजण सांगू लागतात की आबा काळजी करू नका, आम्ही जातो. आणि अर्जुन आणि ते बोलतात तेव्हा अद्वैत म्हणतो की खरेच्या मोबाईलवर लोकेशन जे आहे ते माझ्या मोबाईलवरून ट्रेस करता येतं, आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकतो. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की आम्ही जातो आणि आबा तुम्ही सगळेजण घरी जा, अशा पद्धतीने आता सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात, ज्याचा विचारही कोणीही कधीच केलेला नसतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता अस्मिता त्याचबरोबर पूर्णाजी बोलत असतात. अस्मिता म्हणत असते की उद्याचा कार्यक्रम पूर्णाजी खरंच खूप छान झाला पाहिजे ना. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की हो, कारण आपल्याकडे नेहमीच आपण खूप छान पद्धतीनेच प्रोग्राम करत असतो, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळेजण बोलत असतात. मग कल्पना तिथं आलेली असते. कल्पना म्हणत असते की हो हो पूर्णाई, आपल्याकडे नेहमीच आपण जे फंक्शन करत असतो ते खूपच छान असतं. नेहमीच आपण आपली कृष्ण जन्माष्टमी आहे ती खूपच चांगल्या पद्धतीने करत आहे, अशा पद्धतीने त्या दोघीही बोलत असतात. त्याचबरोबर पूर्णाजीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्या घरचा हा सोहळा आहे आणि तो सुद्धा छान असाच होणार आहे, असं सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे कल्पना म्हणत असते की हो. आणि तेवढ्यातच मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ विचारतात की येऊ का. तेव्हा पूर्णाजी म्हणतात या ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊंना पूर्णाजी स्वतः सांगायला सुरुवात करतात की सायली बाहेर गेलेली आहे कोल्हापूरला आणि तिने तुम्हाला कॉल केलाच असेल ना कृष्ण जन्माष्टमीसाठी. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, आणि आमची काय गरज आहे, आता या वयामध्ये इथं येऊन मी काय करणार आहे कृष्ण जन्माष्टमीचं, असं सगळं मधुभाऊ बोलत असतात. आणि तेव्हा मात्र
इकडे कलाला गाडी चालवायला सांगून राहुलचा खूप मोठा कारनामा चाललेला असतो. राहुलने तिच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं वाढव वाढव गाडीचा स्पीड, नाही तर इथेच आता ट्रिगर ओढणार आहे आणि तुला संपवणार आहे. अशा पद्धतीनं राहुल कलाशी बोलत असतो. त्याला जराही लाज वाटत नसते की आपण कोणाशी बोलतोय आणि हे सगळं काय घडतंय. आपलीच वहिनी आहे ती आणि आपण तिच्याशी अशा पद्धतीने बोलत आहोत, या गोष्टीची त्याला जराही लाज वाटत नसते आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर राहुल ज्या पद्धतीने वागत असतो, ज्या पद्धतीने बोलत असतो, त्या मात्र इतक्या भयानक असं चाललेलं असतं. त्याला जराही काहीच वाटत नसतं, कारण त्याला या सगळ्या गोष्टींमुळं एक गोष्ट मात्र त्याला कळलेली असते, ती म्हणजे की आता आपण सोडायचं नाही. त्याच वेळी इकडे अर्जुन सुद्धा जोर जोरात गाडी चालवत असतो. अर्जुनलाही खरं तर टेन्शन आलेलं असतं. अर्जुनला सुद्धा कळत नसतं की आता करायचं काय, या सगळ्या गोष्टीतून कसा मार्ग काढायचा आहे हे मात्र अर्जुनला कळत नसतं. आणि त्याच वेळी इकडे अर्जुन मात्र बोलत असतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली प्लीज थोडं सहन कर, आता गाडी आपल्याला फास्ट चालवणं गरजेचं आहे, कारण कला आणि आपल्यामध्ये खूप गॅप पडलेला आहे, त्यामुळं आपल्याला फास्ट गाडी चालवावी लागणार आहे, तू स्वतःला सांभाळ, असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे अर्जुन कलाला सावरत आहे. कलाशी अगदी व्यवस्थित असं त्याचं बोलणं चाललेलं आहे आणि त्याचबरोबर अर्जुन समजवत सुद्धा आहे कलाला. परंतु इकडे मात्र कला सायलीला सुद्धा त्रास होत आहे. सायलीला या सगळ्यामुळे इतका त्रास होत असतो, तिला जाणवत असतं आणि तिची मेमरी परत येऊ लागलेली असते. तिच्या मेमरीमध्ये आता त्या गोष्टी ज्या असतात त्या तिला आठवत असतात आणि त्यासोबतच आता कलाची जी अवस्था आहे ती खरंच बिकट होत चाललेली असते. कलाला त्रासही तेवढाच होत असतो आणि त्याचबरोबर कलाला जाणवत असतं की आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय, या सगळ्याला कोणीतरी जबाबदार आहे, हे सगळं कलाला जाणवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की अद्वैत कलाचा नंबर ट्रेस करत असतो. कलाला आपल्याकडे आपल्या सोबत हे करण्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेले असतात. परंतु इकडे अद्वैत म्हणत असतो की नाही अर्जुन, आपल्याला खूप घाई करावी लागणार आहे, खरेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप घाई करावी लागणार आहे, अशा पद्धतीने अद्वैत बोलत असतो. आणि त्यासोबतच अद्वैतचं म्हणणं असतं की नाही, आपल्याला खरेपर्यंत पोहोचलं पाहिजे, काहीही झालं तरीही आपल्याला खरेपर्यंत पोहोचावंच लागणार आहे, असं त्या दोघांचंही बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो की नाही, आत्ता मला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं दिसत आहेत, त्यामुळं आता मी शांत राहणार नाही. इकडे पूर्णाजी मधुभाऊ बोलत असतात. मधुभाऊंसाठी पूर्णाजीने स्पेशली कल्पनाला चहा बनवायला सांगितलेला असतो. ती विमलला सांगत असते, परंतु मधुभाऊंना तुझ्या हातचा चहा हवा आहे असं पूर्णाजी सांगते आणि बनवायला सांगते. मग कल्पना अस्मिताला म्हणते की चल अस्मिता. मग पूर्णाजी आणि मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असतात की काय झालं मधुभाऊ. मधुभाऊ म्हणत असतात की कसं आहे अन्नपूर्णा मॅडम, खरंच तुम्ही आज जे काय करताय ना, गेली 50 वर्ष झालं तुम्ही हे काम करताय. तेव्हा मधुभाऊंना पूर्णाजी म्हणतात, अहो तुम्ही तर खरे यशोदा आहे, इतक्या वर्ष तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या मुलांचा सांभाळ करत आहात, त्यांना प्रेमाने वाढवत आहात, त्यांच्याशी आपुलकीने बोलत आहात, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्यामुळं घडू शकलेल्या आहेत. आणि आमची तन्वी असू द्या, सायली असू द्या, ह्या सगळ्या सायलीवरती तुम्ही जे संस्कार केलेले आहेत. त्याचवेळी अस्मिताची ते चहा घेऊन आलेले असते आणि मधुभाऊंना चहा दिलेला असतो. आणि मधुभाऊ म्हणत असतात की मला ना काही गोष्टी विचारायच्या आहेत, म्हणजे तन्वी आली गेली, तुमच्या घरातही बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत, तन्वी या घरात आली पुन्हा गेली, या सगळ्या गोष्टी म्हणजे मला कळत नाही आहे की कधी तन्वी या घरातून बाहेर पडलेली होती. मधुभाऊंना खरं तर हे सगळं सायलीबद्दल जाणून घ्यायचं असतं, उलगडा करायचा असतो की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने सगळं घडत आहे हे जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच मधुभाऊंशी हे बोलणं चाललेलं असतं. परंतु पूर्णाजी मात्र बोलत असते आणि त्याचवेळी तिथे
मानसी आणि तेजस आलेले असतात. मानसी आणि तेजस आलेले पाहून लगेच त्यांचं बोलणं चालू झालेलं आहे आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र इकडे मधुभाऊ, त्याचबरोबर मधुभाऊ म्हणतात की मी निघतो आता. तेव्हा मानसी आणि तेजस सायलीचे बाबा आहेत म्हणून सांगितल्यानंतर दोघंही लगेच उठून नमस्कार करतात आणि मग मधुभाऊ म्हणत असतात की चालेल अन्नपूर्णा मॅडम, मी निघतो. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की काही गोष्टी उलगडणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी मी मंदिरात जातो. काही प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मिळणंही तेवढंच गरजेचं आहे असं मधुभाऊंचं म्हणणं आहे. आणि असं म्हणत मधुभाऊ आता निघालेले आहेत. मधुभाऊ मंदिराकडे जायला निघालेले असतात. इकडे अर्जुन, सायली दोघंही आता अद्वैतला घेऊन निघालेले असतात. इकडे कलाने मात्र खूप भारी आयडिया केलेली असते. गाडी बंद पडण्याचं नाटक तिने केलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो काय चाललंय तुझं, तुला मी सांगितलंय अजिबात शाळा करायची नाही. तेव्हा कला म्हणत असते मी शाळा करतच नाहीये, बघ ती गाडी चालू होत नाहीये, मला नाही माहिती काय झालेलं आहे असं कला त्याला सांगू लागते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो काय झालंय म्हणजे. तेव्हा कला म्हणते मला नाही माहिती, बघते पुढे जाऊन बघ तू बोनेटवर, तुला काय दिसतंय का ते, कारण मला तर त्यात कुठल्याच गोष्टींचं काहीच कळत नाही अशा पद्धतीने कला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो म्हणजे तुला काय म्हणायचंय काय. तेव्हा कला म्हणत असते की तूच बघ ना काय झालेलं आहे, मला कुठं माहिती आहे असं ती बोलत असते. तेव्हा अद्वैत आणि इकडे कला बोलत, अद्वैत आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आपण खूप लांब आहे, आपल्याला अर्जुन हे डिस्टन्स कापलं पाहिजे, तू फास्ट चालव गाडी, अर्जुन तू फास्ट चालव गाडी असं इकडे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मधुभाऊ आता निघालेले असतात. मधुभाऊ म्हणत असतात की मंदिरात जाऊन बसतो, थोडंसं बरं वाटेल. पण मधुभाऊंना जे प्रश्न हवे होते त्याची उत्तरं मात्र मिळालेली नाहीत आणि मधुभाऊ आता म्हणतात की काय करू, मला सायली आणि अर्जुनलाच विचारलं पाहिजे. आता यांच्या घरी उद्या तर इकडे कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे. आता गाडी बंद पडलेली आहे म्हणून राहुलने आता कलाला बांधून ठेवलेलं असतं आणि बोनेट चेक करत असतो. आणि त्याचबरोबर तेवढ्यातच महिपत तिथे येतो आणि महिपत म्हणतो काय रे, काय चाललंय तुझं, नक्की कळेल का मला. तेव्हा तो म्हणत असतो की काय नाही. तेव्हा महिपत सांगत असतो की मला माहिती आहे काय झालेलं आहे, मी एक लोकेशन पाठवते त्या ठिकाणी घेऊन ये, तू काय काय राडा केलाय आणि ते अर्जुन सुभेदार वगैरे तुझ्या मागावर आहेत या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. महिपत मात्र सांगत असतो की तू काय काय राडा घालून ठेवलेला आहे ना तो सगळा मला माहिती आहे, त्यामुळं गुपचूप मी ज्या लोकेशनला सांगत आहे त्या लोकेशनला ये. हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यातच तिथं आता महिपतला कॉल आलेला असतो, तो म्हणजे गायत्रीचा. आणि त्याच वेळी साया इकडे कला जी आहे गाडीच्या बाहेर निघालेली असते, ती तिथून जणू काही आता पळ काढणार अशा ह्याच्यामध्ये असते. परंतु गायत्रीने आता कॉल केलेला असतो. गायत्री म्हणत असते की माझं एक काम आहे, पनवेलचं आहे म्हणूनच फोन केलेला आहे, कारण माझी एक मावशी आहे, माझं जे खूप मोठा इतिहास आहे, रहस्य आहे ते उलगडलं जाणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला कॉल केलेला आहे आणि माझं हे काम तुम्हाला करावं लागेल. काही झालं तरी ते तेजस मानसी आहे, त्यांच्या हाती माझी कुमुद मावशी लागता कामा नये एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो म्हणजे आता कला पुन्हा गाडीत जाऊन बसते आणि म्हणू लागते की नाही, मला आता तेजस आणि मानसीसाठी इथं थांबावंच लागणार आहे, तरच मला यांचा सगळ्यांचा पुढचा प्लॅन काय आहे तो कळू शकतो असं म्हणत कला गाडीत जाऊन बसते. इकडे सरोज मात्र भयानक चिडलेली असते, तिला मात्र खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते काय चाललंय ग, तुझा मुलगा रोज नवीन नवीन कारस्थानं करणार, तुझ्या मुलामुळे माझ्या मुलावरती आज ही वेळ आलेली आहे, या सगळ्याला जबाबदार तुझा मुलगा आहे असं इकडे सरोज बोलत असते. तेव्हा मात्र आता बोलताना लगेचच सरोज म्हणत असते की तुझ्या मुलामुळे आज माझ्या मुलावर ही वेळ आली आहे, सगळं फक्त तुझ्या मुलाला ओरबाडून हवं असतं, सगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात आणि म्हणूनच तो अशा पद्धतीने वागत असतो. इकडे कला मात्र आता गाडीत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो चल गाडी चालव. इकडे मधुभाऊ मंदिरात आलेले असतात. मधुभाऊ म्हणत असतात की नाही, मला आता मंदिरात आल्यामुळं आता मला कळेल की नक्की काय झालेलं होतं. इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर अद्वैत ते म्हणत असतात की अद्वैत म्हणतो की अरे खरेच लोकेशन अर्जुन स्टॉप
झालेलं दिसतंय, मला कळत नाहीये नक्की काही प्रॉब्लेम तर नसेल ना, खरे सुखरूप असेल ना रे, तिच्या बाबतीत काही चुकीचं झालं नसेल ना. आता अद्वैतच्या मनात खूप शंका येऊ लागतात. तेव्हा सायली म्हणत असते की काळजी करू नका अद्वैत भाऊजी, कारण तुमच्या लक्षात येते का, काही झालं तरी चांदेकरांच्या संस्कारांमध्ये तो वाढलेला आहे, पण राहुल काय आहे ना हे फक्त आणि फक्त अद्वैतलाच माहिती आहे आणि कलाला मात्र त्याच्यापेक्षाही जास्त माहिती आहे. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ते गाडीतून उतरतात आणि हेच लोकेशन दाखवलेलं आहे असं त्यांचं बोलणं असतं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय, आपल्याला वेगळ्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे असं सायली सांगू लागते. मधुभाऊ मंदिरात आलेले असतात. आता मधुभाऊंनी ठरवलेलं असतं की आपण गुरुजींना याबद्दल विचारूया, गुरुजींशी या विषयावरती बोलूया आणि मग गुरुजी जे काही सांगतील त्याच्यावरून आपल्याला कळेल, कारण 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग गुरुजी तिथं आहेत का विचारलं जातं. तेव्हा मात्र तिथं असलेले जे दुसरे गुरुजी आहेत ते सांगत असतात की बोला ना काय झालं. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की 20 वर्षापूर्वी जे इथं गुरुजी होते ते आहेत का. तेव्हा ते म्हणतात की ते माझे आजोबा होते, ते 5 वर्षापूर्वी गेले ना, आता मी त्यांचा नातू आहे, मी इथे मंदिरातलं हे सगळं पाहत असतो. आता मधुभाऊंची ती आशा ही मावळलेली असते. आता काय करायचं, कोणाला विचारायचं, कारण त्यांच्या नातवाला याबद्दल काहीच माहिती नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता मधुभाऊंना हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा मात्र त्यांना धक्का बसतो. त्याच वेळी सायली म्हणत असते की एक उपाय आहे, आपल्याला मंदिराकडे गेलं पाहिजे. जेव्हा आपण मंदिरात जाऊ तेव्हाच या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील असं सायलीचं म्हणणं आहे. तिथं गेल्यावर आपल्याला नक्की मार्ग सापडेल. आणि ते पायऱ्या चढतच असतात. तेवढ्यात समोर मधुभाऊ असतात. मधुभाऊंना पाहून सायली मधुभाऊंकडे येते आणि मधुभाऊंना विचारू लागते की मधुभाऊ तुम्ही इथे. तेव्हा मधुभाऊ म्हणू लागतात की हो जाऊ बाळा, असंच आलेलो. आणि मग त्यांना मधुभाऊ बोलणार असतात सायली आणि अर्जुनशी. तेवढ्यातच बरोबर अद्वैत आहे हे पाहून ते अद्वैतशी बोलू लागतात. तेव्हा मात्र अद्वैतला विचारलं जातं नक्की काय आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे मधुभाऊ बोलत असतात आणि त्यासोबतच इकडे मधुभाऊ म्हणतात की आत्ता नको बोलायला, कारण अद्वैत आहे आणि अद्वैतच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडलेलं आहे. ही गोष्ट मधुभाऊंना जाणवलेली असते, म्हणून मधुभाऊ थांबतात. आणि त्याच वेळी इकडे आता अद्वैत म्हणत असतो की कुठं असेल कला, नक्की काय झालं असेल कलाच्या बाबतीत. खरं तर आता मला एक प्रश्न पडलाय, मागच्या वेळेस मधुभाऊ संगीताकडे का आपल्या सायलीला पाठवत होते, मग आता काय झालेलं आहे. आता मधुभाऊ विसरले की काय, कला ही संगीताची मुलगी आहे, नक्की काय झालेलं आहे. हे सगळं अशा पद्धतीनं बोलणं सुरू असतं. इकडे मात्र अद्वैत जो आहे तो घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, मला काही करून आता या सगळ्या गोष्टी नीट उलगडल्या पाहिजेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण घरी जाऊया. घरी तेजस आणि मानसी आलेली असतात. तेवढ्यात हे पोचतात. तेव्हा ते म्हणतात की कल्पना मावशीचा फोन आला आणि कल्पना मावशीने या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, उद्या जन्माष्टमी आहे ना. तेव्हा कल्पना म्हणते की अरे अर्जुन अद्वैतला घेऊन येणार होता, मला सांगायचं तरी होतं ना. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की नक्की काय घडलेलं होतं, रस्त्यामध्ये काय राडा झालेला आहे, गोष्टी कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता इकडे होत असतो. नक्की घडलं कसं होतं, काय घडलेलं आहे, हे सगळं आता समोर येत असतं. आणि त्यासोबतच कलाला तो किडनॅप करून घेऊन गेलेला आहे हे सुद्धा आता समोर आलेलं असतं. त्याच वेळी इकडे सायली सांगत असते की अशा पद्धतीनं हा सगळा गोंधळ झालेला आहे. आणि त्यानंतर इकडे सायली बोलत असते. त्यासोबतच अद्वैत मात्र अगदी डोक्याला हात लावून असतो. कल्पना म्हणते की अद्वैत काळजी करू नकोस, आणि अद्वैतची तब्येत ठीक नाही असं सगळं सांगितलं जात असतं, कारण त्याने गोळी चालवलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता मंदिरात सायली अर्जुन सगळेजण आलेले असतात. अद्वैतही तिथं असतो आणि अद्वैत सायली मंदिरात देवीला मागणं मागत असतात. आणि त्याच वेळी इकडे आता सायलीच्या फोनवरती फोन येतो. कलाने फोन केलेला असतो. इकडे कुमुद मावशी म्हणत असते मला का आणलंय तुम्ही उचलून इकडे, माझा काय संबंध आहे. 3 विलन तिथं समोर उभे आहेत, ते म्हणजे राहुल, त्याचबरोबर गायत्री आणि महिपत. म्हणजे आता महिपतची मदत गायत्री आणि राहुलने घेतलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. कुमुद मावशीला पकडून इथं आणलेलं आहे आणि त्याचबरोबर कलाने मात्र एक मोबाईल घेतलेला आहे आणि त्या मोबाईलवरून सायलीला फोन लावलेला आहे. आणि मंदिरात फोन वाजतो. मानसी, तेजस, अर्जुन, सायली, अद्वैत सगळेजण तिथं असतात आणि सायली फोन उचलते आणि कला सांगते की आम्ही अशा ठिकाणी आहोत की तिथे जवळ मंदिर आहे. त्याच वेळी आता अद्वैत आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं अद्वैत आणि अर्जुन गुंडांची धुलाई करतात आणि अद्वैतने इकडे सोडवलेलं आहे ते म्हणजे कलाला. फायनली कलाच्या हुशारीमुळे हे सगळेजण तिथं पोहोचलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.